हॅलो नमस्कार मंडळी, मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत आहे. तर हा व्हिडिओ बघू शकताय तुम्हाला मी सुरुवातीला स्वामींचं दर्शन करून दिलेलं आहे मस्त असं. हॅलो, संध्याकाळची वेळ आहे ताईंनो. दवाखान्यात आज सकाळी दवाखान्यामध्ये गेले होते. डोळ्याचं सांगितलं तुम्हाला, डोळ्याचं मध्ये प्रॉब्लेम झाला. डोळ्याचं म्हणजे खाजव येत होती डोळ्याच्या इथं, आणि एवढी खाजव येत होती की इथं बघू शकता कसं झालं आहे डोळ्याला. तर डॉक्टर बोलले काय नाही ते डोळ्याला खाजव आल्यामुळं झालेलं आहे. म्हणजे जास्त मी खाजवलं होतं, चोळला होता डोळा त्याच्यामुळं. तर डॉक्टरांनी डोळे वगैरे चेक केले तर चष्मा लागलेला आहे. भरपूर असा म्हणजे जास्तचा नंबर लागलेला आहे, जवळचा आणि लांबचा पण. कारण अगोदर 10 वर्षापूर्वी चष्मा लागला होता मला लांबच्या नंबरचा. तर मी काय चष्मा यूज केला नाही, कारण की ना सवय नसल्यामुळं आणि कंटिन्यू घालायला सांगितला होता, आणि सवय नसल्यामुळं ते जड असं वाटत होता. तर मी काय त्यावेळेस यूज नाही केला. पण आत्ता ना खाजं वगैरे येते, डोळे वगैरे दुखतात. तर डॉक्टरकडे आता जाऊन आले, डोळ्यांच्या डॉक्टरकडे सकाळी. खूप पाऊस पण होता आणि काम वगैरे काहीच नव्हतं केलं. पहिलं अचानक त्यांनी ठरवलं, ते म्हणले त्यांच्या आज कामं नव्हते, अचानक ठरवलं. मग ते म्हणले जाऊया. तर मग सगळं तसंच ठेवलं. व्हिडिओ वगैरे पण एडिटिंग नव्हता केला, कारण सकाळचा करते मी, तर व्हिडिओ वगैरे पण एडिटिंग नव्हता केला. मग गेलो आम्ही 11:30-12च्या दरम्यान. आणि ज्या डॉक्टरांकडे जायचं होतं ते डॉक्टर नव्हते. मग दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. मग तिथं पण टायमिंग होता, ऑपरेशन चालू होतं डोळ्यांचं. मग थांबावं लागलं आम्हाला. आणि मग थांबल्याच्या नंतर मग आम्हाला बँकेचं काम होतं. तर बँकेच्या कामासाठी गेलं. तर दुसरा शनिवार असल्यामुळे बँक पण बंद होत्या, त्याच्यामुळे एकच काम झालं. दवाखान्याचं तर काम झालं, बस झालं. बँकेचं काम आता सोमवारी जाईन परत. तर आता दवाखान्याचं काम करून आलेलो आहे आम्ही. तर डॉक्टरांनी ना कंटिन्यू चष्मा घालायला सांगितलेला आहे. फक्त झोपता वेळेस आणि आंघोळ करता वेळेस काढायचा, बाकी कंटिन्यू घालायचा आहे. जवळचा लांबचा दोन्ही लागलेला आहे. न लावल्यामुळं बघा, लांबचा होता फक्त, तर मी लावलं नाही म्हणून आता म्हणून माझं डोकं वगैरे दुखत होतं. डॉक्टरांनी सांगितलं डोकं वगैरे दुखतं सांगितलं. चष्मा लागल्यावरती भरपूर असं माझं दुखत होतं. आणि हे पण विचारलं त्यांना, स्किनच्या डॉक्टरकडे दाखवू का इथं, त्याच्यामुळं झालं का इथं जे सूज वाटते. तर ते म्हटले की नाही, स्किनच्या डॉक्टरकडे दाखवून फायदा नाही आहे, कारण की हे ना हा जो प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी 2-4 असे प्रॉब्लेम सांगितले, पण माझ्या 2च लक्षात आहे. एक तर स्ट्रेस घेतो ना आपण, जे टेन्शन वगैरे घेतो त्याच्यामुळं, आणि एक तर झोप होत नाही त्याच्यामुळं होतं बोलले. अजून 2 काहीतरी कारणं सांगितलं, पण माझ्या आता एवढं लक्षात नाही, एवढं लक्षातच नाही राहिलं माझ्या घाईघाईमध्ये. अजून 2 कारणं सांगितले. तर ह्याला हे सुजल्यावर असं वाटतंय ना, तर ह्याला ते बोलले डोळ्याचा हर्निया असं म्हणतात. तर हे काही जाणार नाही ते बोलले. चष्मा वगैरे घातले होते ते एवढे दिसणार पण नाही, पण हे जाणार नाही असं ते म्हणले. आता मला माहीत नाही. तर ते म्हणले की तुम्ही म्हणजे जे सेलिब्रिटी असतात बघा, हिरोईन वगैरे, त्यांनी उदाहरण दिलं तर त्यांना सुद्धा होतं असं. तर ते लोक इंजेक्शन वगैरे घेतात, 7-8 महिने ते दिसत नाही, नंतर परत उद्भवतं. तर आपल्याला तर सेलिब्रिटी वगैरे तर आपण नाही, आपल्याला इंजेक्शन वगैरे घ्यायची गरज नाही आहे, नॉर्मल आहे, एवढं काही दिसत पण नाही, तर कशाला उगाच. मग डॉक्टर म्हणले ठीक आहे. नंबर वगैरे लिहून दिला, डोळे वगैरे चेक केल्याच्या नंतर. आणि मग आता आम्ही चष्मा वगैरे अजून बनवायला नाही टाकला, एका ठिकाणीच बघितला, तिकडंच त्या साईडलाच, पण खूप महाग सांगत होते. मग आता आमच्या इथं बघायचं आहे, बघत होतो, पण दुपारी आम्ही आलो तेव्हा दुकानं बंद होते, तर ते जाऊन बघणार आहेत. 2-3 ठिकाणी बघितलं म्हणजे आपले पण प्राईस समजते ना, त्याच्यामुळं हात दुखायला लागला. आपल्याला पण प्राईस समजते कुठं किती पैसे लागतात. तर इथं बघितलं आम्ही, तर इथं 4,500 लागत होते, 4,500पर्यंत लागत होते फ्रेमचे. आणि जे चष्मा आहे पूर्ण काच वगैरे त्याचे. मग एकच ठिकाणी बघितलं फक्त, तिकडं दवाखान्याच्या ते जवळपास. आणि आता इकडं बघू, आता उद्या ते जाऊन बघतील, फक्त थोड्या जाऊन बघतील. ते चष्मा बनवायला टाकायचा आहे, 2-3 दिवसात भेटन बोलले, बघू आता. आणि मग तिकडून आलं, मशीन बिघडली कपड्याची, कालपासून चालूच होत नाही. कीपॅड त्यांनी बनवायला दिले, ते उद्या भेटणार आहे. मग काल कपडे धुतले, पूर्ण लोड असा ना सर्व कामाचा एकदाच येतो ना. मग काल कपडे धुतले, वाट बघून मी संध्याकाळी 6 वाजता कपडे धुतले. मला वाटलं भेटन असं धुता येईल आल्याच्या नंतर, पण नाही भेटलं. त्यांनी उद्या 2 दिवसांनी सांगितलं भेटणार आहे, म्हणजेच उद्या रविवारी भेटणार आहे. आणि मग कपडे काल संध्याकाळी 6ला धुतले मी, पूजा वगैरे करायच्या वगैरे कपडे धुवून घेतले, चाय वगैरे झाल्यावर. नंतर मग पूजा वगैरे केली, मग नंतर स्वयंपाक. तर काल पण उशीर झाला, आणि मग संध्याकाळी पण उशीर झाला. संध्याकाळी परत जे होते ते कपडे रात्री 12 वाजता धुवून टाकले.
जे लोकांनी काढले होते ते, म्हणजे मला सकाळी लोड नको, कारण सुकत पण नाही आणि मशीनमध्ये सुकतात असे सुकत पण नाही. आणि मग सकाळी अचानक त्यांनी ठरवलं तर काम वगैरे माझं सगळं राहिलं. मग आल्यावरती सर्व काम वगैरे केले. एक व्हिडिओ अपलोड केला, व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला आल्यावरती थोड्या वेळाने, आणि मराठी ब्लॉगचा. आणि मग हा कविता स्पेशल रेसिपीचा व्हिडिओ आत्ता मी 6:30 वाजता एडिटिंग केला. आत्ता तो सेव्ह झालेला आहे, एडिटिंग पूर्ण झालं. आता मी व्हिडिओ काढत आहे, त्याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड झाला आहे. आता मी हा व्हिडिओ स्टॉप करून तो व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत आहे. तर उशीर झालेला आहे आज, आणि शनिवार आहे, आज शनिवारचं रुटीन आहे. तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे, भाजी टिफिन आहे. आणि दुपारी येऊन काम वगैरे केलं मी, कपडे पण धुतले, भांडे गॅस वगैरे पाणी कपडे वगैरे पण धुतलं, आणि पूर्ण भिजून आलो आम्ही. पण पाऊस भरपूर असा पाऊस होता, तुम्ही बघितला असेल, मी व्हिडिओला ॲड केलेला आहे व्हिडिओ तो दवाखान्यातला पण थोडा दाखवला आहे तो पण. आणि मग तरी मी समोसे वगैरे आणले होते, समोसे आणलेले, परत भाजी चपाती होती. तरी मी अंड्याचा भात केला, पण कोणीच नाही खाल्ला, आर्यनी पण नाही, मी पण नाही, त्यांनी पण नाही. आता अंड्याचा भात आहे, पण तरी आपल्याला टिफिन पण द्यायची म्हणून त्यात पण भात आणि कालवण तर करावंच लागेल. आणि आता चाय बनवला आहे. तर वाजले किती, मी झोपले होते कपडे वगैरे धुवून, खूप असं थकल्यावर झालं होतं. तर 4:30-5 वाजता झोपले, 5:15ला झोपले. तर आत्ता मी उठले 6 वाजता, त्यांनी दिवाबत्ती वगैरे केल्यावर मी उठले. उठवतच नव्हतं, कपडे वगैरे धुवून. सवय नाही ना, सवय नसली का मग आपल्याला त्रास होतो, कोणत्या पण गोष्टीची सवय होऊपर्यंत त्रास होतो. आता कपडे धुवायची सवय तुटलेली आहे, मशीन वगैरे बिघडली तरच आपण, मग लाईट वगैरे गेली तरच कपडे वगैरे असे हाताने धुवावं लागतात. आता मशीन बिघडली म्हटल्यावरती कपडे तर धुवावं तर लागणार. असे 3-3, 4-4 दिवसाचे कपडे ठेवता येत नाही. एखाद दिवसाचे आपण ठेवू शकतो, पण एवढे दिवसाचे कपडे ठेवता येत नाही आपल्याला, पण चांगलं वाटत नाही कपडे ठेवल्यावर. तर आता चाय वगैरे बनवला आहे, म्हणले थोडासा व्हिडिओ शूट करते. चाय फ्रेश झाले, चाय बनवला आणि भाजी स्वयंपाक करायचा आहे. आता चला होईल तेवढा व्हिडिओ शूट करते. आता जास्त करत नाही. ड्रॉप दिला आहे त्यांनी डोळ्यात टाकायला, आणि गोळी दिली एक खाण्यासाठी एक टाईम. आणि आता चष्मा दिसत नसते मला, चष्मा बनवायला टाकली होती, 2-3 दिवसात येईनच. आणि मग तो कंटिन्यू चष्मा लावायचा आहे, काढायचा नाही सांगितला. पाऊस आहे, भरपूर असा पाऊस आहे त्यांना आमच्या इथं. कालपासून म्हणजे परवापासूनच पाऊस लागला आहे. परत एक दिवस थांबला होता, परत चालू झाला आहे तो. आता थांबतच नाही, अजिबात थांबत नाही. येता वेळेस ना पूर्ण भिजून आलो होतो आम्ही. आणि छत्री पण एकच होती, एक वेळेस घेऊन गेला छत्री, आणि एक छत्री आहे ती कालच टिकली. मग छत्री अजून घेतलेली नाही. मग आता मावशी छत्री घेऊन गेले होते बाजूवाले, आणि मग आता छत्री आज आणायची होती, पण आज शनिवार असल्यामुळे छत्री घेतली नाही. शनिवार असल्यामुळे छत्री नाही घेतलं, तर उद्या घेता येईल छत्री. बघा पाऊस आला. तर आता मी चाय घेते, स्वयंपाकाला लागते. तर इथं बघू शकता संध्याकाळचे 7:35 झालेले आहे, आणि भरपूर असा आमच्या इथं पाऊस आहे. 2 दिवस झाले खूप पाऊस लागलेला आहे, 2-3 दिवस झाले. मध्ये थोडासा उघडतो एक दिवस, पण आता तिसरा दिवस आहे, खूप असा पाऊस सुरू झालेला आहे. आणि दिवाबत्ती वगैरे सर्व झालेलं आहे. म्हणजे अगोदरच त्यांनी आणलेली भाजी, दोडका, कारले, कोबी, बटाटे वगैरे, चाय वगैरे झालं तर चाय वगैरे पिऊन घेते. आणि दुपारी अंड्याचा भात केला होता, येऊन तिकडून काम वगैरे झाल्यावर पण कोणी नाही खाल्ला. आणि चाय पण भरपूर वेळ झाला. तर बघू शकता मेनू आज टिफिनमध्ये देणार आहे, दोडक्याची भाजी आणि शेंगदाण्याचं बेसन, भात, चपाती. आजचा छोटासा व्हिडिओ ताईंनं शूट केला आहे, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.